नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्र हा अतिशय प्रगतिशील, सुधारक विचारांचा आणि पुरोगामी विचारांचा मानला जातो। महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम गेली अनेक वर्ष सातत्याने चालू आहे। एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक चळवळी ज्या गेल्या 50 वर्षात सुद्धा सुरू आहेत, म्हणजे जनता पक्ष जेव्हा विसर्जित झाला किंवा संपत आला त्यानंतर जनता पक्षामध्ये किंवा त्याच्या आसपास गेलेले लोक, अनेक कार्यकर्ते तरुण त्यांनी सामाजिक संस्था आपल्या सुरू केल्या, काही ना काही क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि त्याच वेळी पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या मातीत रुजवण्याचं काम सुरू केलं। जे पुरोगामी विचार बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले अशा सगळ्यांनी आणि छत्रपती शिवराय ते आहेतच, पण इतर अनेकांनी त्यानंतर सुद्धा पेरले। त्याचं काय झालं नेमकं? आज महाराष्ट्र पुन्हा एकदा मागे जायला लागलाय का असा प्रश्न अशोक खरात या प्रकरणामुळे निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रात केवळ एकच अशोक खरात नाही, आता अशोक खरात पार्ट 2 असं नाशिक मध्येच अजून एक प्रकरण बाहेर आले। एक वैद्य नावाचा प्रकरण बाहेर आलेलं होतं। अनेक ठिकाणी ज्या भोंदू बाबा किंवा बुवा असतात त्यांना चोपलेलं आहे लोकांनी आणि हाकलून दिलेलं आहे, परंतु ते अनेक दिवसानंतर एखादं प्रकरण बाहेर आल्यानंतर हे होतं। पण तरी सुद्धा अशा लोकांच्या भूल थापांना लोक बळी पडतात। राजकीय क्षेत्रातली बुवाबाजी आपल्याला माहिती आहे, कशा प्रकारे खोटी आश्वासन दिली जातात लोकांची मतं मिळवण्यासाठी। त्याचप्रमाणे लोकांची संपत्ती लुटण्यासाठी किंवा लोकांचं या ना त्या प्रकारे शोषण करण्यासाठी ही बुवाबाजी कशी केली जाते हे अशोक खरात या नालायक माणसाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं। हे प्रकरण केवळ महिला शोषणाचं नाहीये, हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे, हे जमिनी लाटण्याचं प्रकरण आहे, हे सत्तेची जवळ ठेवून वेगवेगळी कामं करून घेणं या संबंधीचं प्रकरण आहे, शेतकऱ्यांच्या लूटमारीचं प्रकरण आहे, पोलीस आणि सनदी अधिकारी आणि मंत्र्यांना हाताशी धरून, आमदारांना हाताशी घेऊन हे लूटमार करायची, शोषण सर्व प्रकारचं करायचं, हे अशोक खरातनी सिद्ध करून दाखवलं। नाशिकची भूमी, नाशिक जिल्ह्याची भूमी सुद्धा अनेक पुरोगामी विचारांनी सिंचित झालेली आहे ती जमीन। त्या ठिकाणी असं प्रकरण घडणं ही नामुष्कीची गोष्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आता बघा, एक जे प्रकरण बाहेर आलेले आहे किंवा जे कॉल रेकॉर्ड्स बाहेर आलेली आहेत ती अंजली दमानिया यांनी बाहेर काढली आणि त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की माझ्याकडे कोणीतरी माहिती पाठवली आणि त्यामध्ये रुपाली चाकणकरांनी 177 कॉल्स हे या भोंदू बाबा खरातला केले। नंतर त्याच्या बहिणीचे, म्हणजे तिची रुपाली त्यांच्या बहिणीचे प्रतिभा चाकणकरांचे 236 कॉल खरातला आहे। नंतर त्याच्यात अशीही माहिती दिली आहे की महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांचे 17 कॉल, तत्कालीन मुख्यमंत्री कोण म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचे 17 कॉल आहेत। संभाषण सर्वात जास्त आहे, एकाच वेळी बोलले ते 21 मिनिटं। नंतर त्यात 10 इनकमिंग, 7 आउटगोईंग कॉल। चंद्रकांत दादा पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी 8 कॉल आहेत आणि आणखीन काही लोकांचे असतील। आणि बघा याच्यामधलं काय दिसतंय की बाकी अनेक लोकांचे कॉल्स आहेत, अनेक जण 38-39 आमदार त्यांच्या भेटीला गेलेले होते, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिथे गेले, त्यांना दीपक केसरकर तिथे घेऊन गेले आणि दीपक लोंढे नावाचा सुद्धा एक केसरकरच्या जवळचा आहे, त्याचे आणि खरातचे काय संबंध होते हेही उघडकीस येत आहेत। दीपक केसरकर हे अत्यंत चतुर आणि कावेबाज अशा प्रकारचे नेते आहेत, अत्यंत गोड बोलतात, ते अत्यंत काय म्हणतात वैचारिक आपण काहीतरी बोलतोय असं सांगून ते लोकांची दिशाभूल कशी करतात हे वारंवार दिसून आले। पण हा केसरकरांचा प्रश्न नाहीये,
केसरकर बुवांचं कीर्तन आपण ऐकत असतो अधूनमधून, आणि आता अंगाशी आल्यानंतर ते खुलासे करत बसलेले आहे. प्रश्न आहे तो एकनाथ शिंदेचा. एकनाथ शिंदेची ही सगळी जी माहिती आहे ती बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षातून आता एकनाथ शिंदेच्या पक्षात दाखल झालेले एक नेते म्हणावं की काय माहित नाही, कारण त्यांना काही बेसही नाहीये. केवळ महाजन, प्रमोद महाजन यांचे बंधू एवढीच ज्यांची एक ओळख आहे असे प्रकाश महाजन, त्यांनी सांगितले की अंजली दमानिया यांनी ही माहिती प्रकट केली की त्यांना माहिती कुठून मिळाली, अंजली दमानिया यांची चौकशी करा, त्यांना ताब्यात घ्या, त्यांना कदाचित तुरुंगात टाका, असंही त्यांचं मत असेल. असे हे प्रकाश महाजन हे काही गंभीरपणे घेण्याचा विषय नाही, ते असे भंपकपणे बोलत असतात. कुठल्या कायद्याच्या कलमानुसार त्यांना अटक करायची, अंजली दमानियांना का अटक करायची, हे प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं नाही. आणखीन अनेक जण हे अंजली दमानियांवरती टीका करतात. अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अधूनमधून माहिती सांगत असतात असंही बोललं जातं. आज बोललं जात नाही. मी तुम्हाला आठवण करून देतो की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार होतं तेव्हाही जलसिंचन खातं असेल किंवा अन्य प्रकरणामध्ये अंजली दमानिया या काही आरोप करायच्या, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती, ते अंजली दमानियांवरती आरोप करायचे की त्यांना माहिती कोण देत आहे, तर ते देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाले देत आहेत असा संशय होता. कोणी का माहिती देत असे ना, ती माहिती खरी का खोटी आणि ती माहिती गंभीर आहे की नाही हे खरे प्रश्न महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतला पाहिजे. त्या मुद्दा अंजली ताईंवरती आरोप करण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी एक माहिती प्रकट केली, त्याची शहानिशा केली पाहिजे आणि त्यांनी डीजीकडे ती माहिती पाठवली. मुद्दा असा आहे आता की एकनाथ शिंदे हे शिर्डीकडे जाताना वाट वाकडी करून तिथे गेले. खराशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध प्रस्थापितही झाले असतील, फोटो सुद्धा त्यांचे आहेत. आणि आता ही माहिती जी माहिती अंजली ताईंनी प्रकट केलेली आहे ती त्यांना कोणी माहिती दिली असेल. समजा असं झालं की गृह खात्याकडनं, मुख्यमंत्र्यांकडे, कोणाकडे मिळाली असेल, पण त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की रुपालीताई चाकणकर यांना ज्या प्रकारे पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आणि त्यांना काढूनच टाकायला पाहिजे होतं. माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे. महिला प्रदेशाच्या अध्यक्ष होत्या, तिथून हकालपट्टी झाली, पण पक्षातूनच हाकलायला पाहिजे त्यांना. आणि त्यांच्यावरती जर सगळं काही चोख केस तयार झाली तर त्यांना आवश्यक असेल तर अटक करण्याची गरज, कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. पण रुपालीताई चाकणकर, त्याच्या अगोदर माणिकराव कोकाटे यांना जावं लागलं, त्याच्या अगोदर धनंजय मुंडे यांना जावं लागलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार यांना पुरेसं टार्गेट करण्यात आलेलं आहे. आता नंबर आहे तो एकनाथ शिंदेचा. कदाचित एकनाथ शिंदेचा तो नंबर असेल आणि त्याची आपण आणखीन सुद्धा काही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की शिंदेचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचे संबंध काही बरे नाहीत, आता बरे राहिलेले नाहीत ते संबंध. जरी शिंदे ऑपरेशन टायगरची भाषा करत असले, आता असं म्हणतात की उद्धव ठाकरेंचे काही खासदार जाऊ शकतात, पण ते कुठे जातील? ते जातील शिंदेकडे जातील असं नाही, भाजपकडे सुद्धा जाऊ शकतील, ते काही होऊ शकतं. ते जायचं असेल तर आता या केवळ वावडे आहेत, पण मोहित कंबोज हे त्यामध्ये एक महत्वाचं सूत्रधार आहेत. अशा सगळ्या काही गोष्टी करतात. गुवाहाटीचा सगळा जो प्रवास होता, सुरतचा प्रवास होता, सगळं जे कारस्थान होतं ते रचण्यामध्ये आणि ते इम्प्लिमेंट करण्यात, विशेषतः अमित शहाचे जवळचे एक माणूस म्हणून, जवळचा माणूस म्हणून भाजपचे नेते म्हणावं का काय म्हणायचं माहिती नाही, भाजपचे काही जण त्यांना फिक्सरही म्हणतात, पण हे मोहित कंबोज हे त्यामध्ये महत्वाचे सूत्रधार होते. त्यांचे आणि अमित शहा यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत. कारण हा माणूस पैसेवाला आहे, तो लोकांशी, उद्योगपतींशी संबंध ठेवण्यामध्ये चांगला आहे आणि अशी माणसं प्रत्येक राजकीय पक्षाला लागतात, प्रत्येक राजकीय पक्षाला. त्यामुळे मोहित कंबोज त्यांचा तो माणूस. मोहित कंबोज याच्याकडच्या एका कौटुंबिक कार्यक्रमास, त्यांच्या मला वाटतं कोणाचा वाढदिवस, मला वाटतं मुलीचा वाढदिवस होता,
त्यासाठी आदित्य ठाकरे गेल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. पण एक लक्षात घ्या तुम्ही, एकीकडे मोहित कंबोज यांचं काय टार्गेट आहे की माणसं फोडणं असेल किंवा अशा प्रकारच्या राजकीय ऍक्टिव्हिटीज करणं असेल, लोकांशी संबंध प्रस्थापित करणं, आणि याचा एक भाग म्हणून कदाचित समजा ऑपरेशन झालं तर त्यामध्ये मोहित कंबोज एक सूत्रधार असू शकतात. ज्याप्रमाणे याच्या अगोदरच्या काळात आपल्याला आठवत असेल की जेव्हा हे शिवसेनेच्या मध्ये फूट पडली, त्यावेळी हॉटेलमध्ये काही लोकांना ठेवण्यात आलेलं होतं. त्यावेळी प्रसाद लाड हे महाराष्ट्रातलं नाही, कर्नाटकमध्ये जे ऑपरेशन झालं, कर्नाटकमधनं माणसं इकडे आणली गेली आणि कर्नाटकमध्ये फोडाफोडी झाली. त्यामध्ये प्रसाद लाड हे त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे एक इथले अशा ऍक्टिव्हिटीज करणारे म्हणून ते त्या हॉटेलमध्ये ये जा करत होते. हे आपण लक्षात घेतलं असेल, लक्षात आलं असेल. प्रसाद लाड हे ज्या प्रकारचं काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे, आता मोहित कंबोज हे त्यामध्ये आणखीन वरची पायरी त्यांनी गाठलेली आहे. पण मुद्दा असा की एकनाथ शिंदेना आता टार्गेट केलं जात आहे का, किंवा ते टार्गेटवरती आलेत का फडणवीसांच्या, त्यांचा गेम म्हणजे त्यांच्या पक्षाचा गेम करण्याचा प्रयत्न चालू आहे का, या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. बघा, या सगळ्या प्रकरणामध्ये, खराच्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे एक शब्दही बोलले नाही, काहीच बोललेले नाही. त्यांनी कुठलाही खुलासा केलेला नाहीये. अगदी कुठे केला असेल तर मला माहित नाही, पण माझ्या तरी पाहण्यात नाही. पण उद्या वेळ झाली तर ते म्हणतील की कायद्याप्रमाणे कारवाई होईल आणि महाराष्ट्र हा पुरोगामी लोकांचा आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार अंमलात आणतो, आम्ही धर्मवीर आनंदींचे विचार अंमलात आणतो. तुम्हाला माहिती आहे त्यांची काही वाक्य तोंडपाठ आहेत, त्यांची वाक्य, आणि आपल्यालाही तोंडपाठ झालेली आहेत. ते बोलतील, चेहरा गंभीर ठेवून ते बोलतील. पण ते खरोखरीच आता गंभीर झालेले आहेत. त्याची कारणं तुम्हाला सांगतो. एक तर आजच पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक गाजली, आपल्याला माहिती आहे. आणि त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा यांचा पक्ष, यांच्या सदस्यांची फोडाफोडी झाली. शिवाय काही जणांना आतच येऊन दिलं नाही. आणि त्यांचं बहुमत असताना, म्हणजे शिंदे सेना, एकनाथ शिंदेचा पक्ष, अजितदादांचा पक्ष, यांचं बहुमत तिथे सिद्ध होऊ शकत होतं, बहुमत होतच. पण सगळ्या षडयंत्र रचून कारवाई करून जिल्हा परिषदेचा विजय जो आहे, अध्यक्षपदाचा हे विजय जो कोणी प्राप्त केला तो भाजपने. तिथे शिवेंद्रराजे भोसले आहेत, जयकुमार गोरे आहेत, आणि त्या ठिकाणी शंभूराज देसाई यांना पोलिसांनी घेरून त्यांना पिटून काढलं किंवा त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण झाली, अशाही बातम्या आलेल्या आहेत. आणि याबद्दल शंभूराज प्रचंड चिडले. ते पालकमंत्री तिथले असताना त्यांना तिथेच बदलून काढलं. म्हणजे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्याला, पालकमंत्र्याला तिथेच त्यांच्याच भूमीमध्ये बदलून काढलं. हे काय आहे? आणि मग विधानसभेमध्ये त्यांनी त्या प्रश्नावरनं प्रचंड तमाशा केला किंवा हा प्रश्न लावून धरला. त्याच्यानंतर मग तुषार दोशी जे तिथले एसपी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, त्यांना तिथनं जायला सांगितलं. आणि एवढं झाल्यानंतर परत आज जिल्हा परिषद ते काय सभापती पदाची निवडणूक होती, तर तिथे काही जणांना आतच जाऊन दिलं नाही. पुन्हा भाजपने तिथे दादागिरी यशस्वीपणे केली आणि या लोकांना त्या ठिकाणी तिथे त्यांना पराभव स्वीकारायला लागला. म्हणजे मॅनेज केलं सगळं भाजपने आणि शिंदे सेनेला पूर्णपणे चेपून काढलं त्यांनी. त्यांच्याच ठिकाणी, म्हणजे पालकमंत्र्यांच्याच भूमीमध्ये त्यांचा पराभव झाला. हे भाजपने केलं. आणि हे शंभूराज देसाई, त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली, संतापही व्यक्त केला असेल. मी सगळं काही त्यांचं बघितलं नाही, पण हे तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा की काय चाललंय. आणि याच्या अगोदर मी अशी अनेक प्रकरणं झाली की ज्याच्यामध्ये या लोकांना दाबण्यात आलं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका वगैरे यांच्या निवडणुका सुरू होत्या, तेव्हा रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहे, त्यांनी मोठी रक्कम देऊन माणसं फोडली अशी तक्रार घेऊन, अशाची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटले. आता त्यावेळी अमित शहा काय म्हणाले असते मला माहित नाही, पण तुम्ही शिवसेना पक्ष फोडला,
तुम्ही तिकडे गेलात आणि आता तुमच्यावरतीच ही पाळी आलेली आहे असं अमित शहाना कदाचित वाटलं असेल, ते हसले असतील मनात, मला माहित नाही काही. त्यानंतर म्हणजे ऑपरेशन लोटस जे आहे त्याचा प्रयोग शिंदे सेनेवरती झाला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की अजून एक गोष्ट आली की नोव्हेंबरमध्ये या निवडणुकांच्या आगेमागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ही झाली कुठे, ठाण्याला. ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेचा गड आणि त्यांचे गुरु धर्म आनंद दिघ्यांचा गड. त्या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगवली तिथे. म्हणजे नारायण पवार जे भाजपचे आहेत त्यांनी शिंदे सेनेच्या हरीश महाडिकांना चोपून काढलं, मारहाण केली. तिथे कार्यकर्त्यामध्ये वारडा झाला. ठाणे आणि शिंदे शिवसेना शिंदे गटाचे हरीश महाडिक जसे होते तसेच शाखा प्रमुख महेश लहाने, उपविभाग प्रमुख यांनाही बडवून काढलं. म्हणजे शिंदे सेनेच्याच भूमीमध्ये त्यांच्याच लोकांना मारलं भाजपवाले तिथे. म्हणजे यांची हिंमत कशी होती शिंदे सेनेच्या लोकांना त्यांच्याच गडामध्ये मारहाण करण्याची. भाजपचा केवढा तिथे आक्रमक पवित्रा जसा साताऱ्यात पाहायला मिळाला तसा इथे पाहायला मिळाला. नंतर काय होतं तो प्रकरण, तर तिथे काहीतरी घरांचा प्रश्न, घरांच्या नोंदणी फी बद्दल ती काय कमी करण्यात आली आणि त्याचं श्रेय घेण्यावरनं हा राडा झाला. हे श्रेय शिंदे सेना घेत होती, जल्लोष करत होती, म्हणून भाजपवाले तिथे चिडले. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की कणकवलीमध्ये निलेश राणे हे भाजपत आहेत, नितेश राणे हे मंत्री आहेत आणि ते महायुतीमधले मंत्री आहेत आणि ते भाजपमध्ये, त्या दोघांमध्येच तिथे जुंपली आणि तिथे महाविकास आघाडी आणि शिंदे हे सगळे लोक एकत्र आले होते हे नितेश राणेंच्या विरोधात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्या दोन पक्षांमध्ये कशी कटुता निर्माण झाली. नंतर बघा की भाजप मध्ये इतकं इन्कमिंग शिंदे सेनेमधनं झालं, त्याच्यामुळे त्याची तक्रार घेऊन तक्रार करण्यात आली वेगवेगळ्या मंचांवरती, वेगवेगळ्या यंत्रणांच्याकडे, म्हणजे वेगवेगळ्या राजकीय यंत्रणांकडे. त्याच्यानंतर पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. शिंदे सेनेने नाराजी व्यक्त केली की नगरपंचायती, नगरपालिका वगैरेच्या निवडणुकीच्या वेळी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार घातला. शहाजी बापू पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अंबरनाथच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मग आधी शिंदे गटात प्रवेश केला होता आणि तिकडे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांनी शिंदे गटात प्रवेश केला. म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षामध्ये कशी कटुता निर्माण झाली. आणि मग जेव्हा फोडाफोडी तुम्ही करता म्हणून मंत्र्यांनी आपली बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली, मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली, फडणवीसांची बैठक घेतली, बरोबर नाराजी व्यक्त केली. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं शुरू किसने किया आहे, तुम्ही सुरू केलं तेव्हा आम्ही सुद्धा हे असंच करू. आता मगाशी त्याचा उल्लेख केला मी, ते निलेश राणे हे तुम्हाला माहिती आहे की शिंदे सेनेत आणि नितेश राणे हे भाजपत आहे. म्हणजे जसं दोन भावांमध्ये दोन भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षात आणि तिथे त्यांनी त्यावेळी एकमेकांमध्ये जुंपली होती, पुन्हा ते एकत्र राहिले. हा भाग वेगळा, कारण ते घर एक आहे, घर कोणाचं एकच राहावं तो प्रश्न नाही. दुसरी गोष्ट आहे की रवींद्र चव्हाणांना शेवटी इतकी कटुता वाढली की आता नगरपालिका, नगरपंचायती, पालिका निवडणुकीत फटका बसायला नको म्हणून अमित शहानी सांगितलं रवींद्र चव्हाणांना की आता बाबा फोडाफोडी बास करा, आता थांबवा थोडं तास, आता काही जास्त हे करू नका. त्यानंतर ते जरा कमी झालं प्रकरण. पण डोंबिवलीमध्ये सेनेच्या विकास म्हात्रेंचा बॅनर हा झाकण्यात आला होता आणि तो काय प्रश्न होता, ते गणेश मंदिराचे कमानीचं लोकार्पण होतं. तिथे शिंदे सेनेच्या विकास म्हात्रेंचा असा बॅनर लावला होता, तो का झाकला आणि त्यांना कार्यक्रम स्थळी त्यांना यूज दिला नाही म्हणून रवींद्र चव्हाणांसमोर घोषणाबाजी झाली होती. म्हणजे भाजपची दादागिरी एवढी बघा की त्या विकास म्हात्रे आणि त्या शिंदे सेनेच्या लोकांनी तिथे यूज दिला नाही. म्हणजे हा एकनाथ शिंदेच्या इलाक्यामध्ये सुद्धा त्यांना कशा प्रकारे चॅलेंज दिलं जात आहे हे तुम्ही बघा. आता या आणखीन एक प्रश्न आहे तो असा की या सगळ्या गोष्टी सांगितल्या की या दोघांमध्ये, या दोन पक्षामध्ये अतिशय जुंपलेली अत्यंत कटुता निर्माण झालेली आहे. ही खालून कटुता निर्माण झाली. म्हणजे बघा आता
ज्याचा उल्लेख केला सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक, त्याच्या आधी नगरपालिका, नगरपंचायत आहे, पालिका निवडणुकी सगळ्यामध्ये भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये जुंपलेली होती. कसं बसं ते मिटवण्यात आलं. पण आता हे जे प्रकरण निघाले खराच, हे प्रकरण जे आहे ते भारतीय जनता पक्ष त्याचा राजकीय वापर करणं आणि भाजपचं स्ट्रॅटेजी असते की कोणाला कशा प्रकारे बदनाम करायचं. तुम्हाला माहितीच असेल की युपीए सरकार होतं तेव्हा 2G स्कॅम 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 1,76,000 कोटींचा स्कॅम असं करून त्यांनी काँग्रेसला बदनाम केलं. काहीही सिद्ध झालंच नाही, कारण काही नव्हतंच त्याच्यात. आणि त्यामुळे पण ते सरकार तर गेलं, काँग्रेसचं सरकार बदनाम झालं, सरकार गेलं. त्यामुळे आरोप करण्यामध्ये, एफिशियंटली आरोप करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात कोणी धरू शकत. शरद पवारांचा दाऊदशी संबंध असा करून गोपीनाथ मुंडेंनी यात्रा काढली आणि त्याचा फायदा म्हणून मग 1995 साली युतीची सत्ता आली, आरोप करूनच सत्ता आली. त्याच प्रकारे आता हे अशोक खराचं प्रकरण आहे. तर आता असं म्हणतात ना की आता हनीमून संपलेला आहे शिंदेबरोबरचा, भाजपचा, शिंदेच्या पक्षाचा. आता त्यांचं काय टार्गेट आहे की 100% भाजप. त्यामुळे एकीकडे अजितदादा नाहीयेत, त्यामुळे अजितदादांसारखं तगडं नेतृत्व नाहीये. सुनेत्राताई यशस्वी होतील, पण अजून तरी त्यांचा असा महाराष्ट्रव्यापी काही लिडरशिप नाहीये, त्यांची काही दबदबा अजून तयार झाला नाही. त्यामुळे ती उणीव राष्ट्रवादी काँग्रेसला भासणार आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं की नाही हे भाजप ठरवणार आहे. आणि विलिनीकरण झालं तर ते एनडीए मध्ये सामील होणार आहे असं भाजपवाले म्हणतात किंवा तसं सूचित करतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जवळपास आपण संपू. आता मोर्चा वळवायचा तो एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचा जर आपण कमी करायचा आहे तो पक्ष, कारण एकनाथ शिंदे आता पुढच्या लोकसभेची तयारी करायला लागले, पुढच्या विधानसभेची तयारी करायला लागले, संपर्क प्रमुख नेमतायत ते आणि त्यांचं लक्ष पुढे आहे. त्यांना आपला पक्ष मोठा बनवायचा आहे. इतके दिवस भाजपवाल्यांना असं वाटत होतं की एकनाथ शिंदेना आपण सहज मॅनेज करू, पण ते आपल्याला जर चॅलेंज करतायत असं जर भाजपला वाटत असेल आणि उद्या तो पक्ष जर मोठा व्हायला लागला तर तो पक्ष कमी करण्याची स्ट्रॅटेजी करणार. मग उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, एकनाथ शिंदेचा पक्ष असो, राष्ट्रवादी पक्ष असो, कोणी पक्ष असो, आपल्या समोर कोणीही असता का म्हणजे प्रादेशिक पक्ष नष्ट करायचे ही स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यासाठी आता बघा, एकनाथ शिंदे हे अंधश्रद्धेवरती श्रद्धा ठेवणार आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही. मंत्र तंत्र हे पूजा विधी वेगवेगळे किंवा काही जण म्हणतात वेडे कापलेले, त्यांचा काय जो असेल विश्वास तो असेल आणि म्हणून खरातकडे ते गेले असतील. तर मुद्दा असा आहे की संविधानावरती आपलं हे राज्याचं हे बुवाबाजीवरती चालत नाही. तर संविधान हे आपलं श्रद्धास्थान असलं पाहिजे. आपण विज्ञानवादी असलं पाहिजे. पण एकनाथ शिंदे विज्ञानवादी असले तर आपल्याला चुकूनचा संशय येत नाही. त्यांचं बाळासाहेबांचे विचार म्हणजे बाळासाहेब मॉडर्न विचार असेल. बाळासाहेबांनी कधी असले प्रकार केले नाही. एकनाथ शिंदेनी सिलेक्टिव्ह विचार घेतात ना. बाळासाहेबांचे विचार म्हणजे बाळासाहेबांचे विचार मी घेतले असं करून आपण माझी शिवसेना असं दाखवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांवरती किंवा बाळासाहेबांच्या विचारांवर त्यांचं काही प्रेम असल्याचं चुकूनही कोणाला शंकाही येणार. त्यांचं प्रेम कशावरती आपल्याला माहिती, सत्तेवरती प्रेम आहे. तेव्हा एकनाथ शिंदेना आता जर एकनाथ शिंदेना टार्गेट करण्यासाठी खराचं प्रकरण आयतं भाजपच्या हातात मिळालेलं आहे की एकनाथ शिंदे त्यांचे कशासाठी फोन करतो एकनाथ शिंदे त्यांना 7-7, 8-8 वेळा 20 मिनिटं कशाबद्दल ते बोलत होते की महाराष्ट्राला 2027 मध्ये जगातले एक मोठं राज्य किंवा एखाद्या म्हणजे अनेक देशांपेक्षा मोठी इकॉनॉमी आमची आहे, 1 ट्रिलियनची इकॉनॉमी करण्यासाठी का काय कशासाठी, का ते जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याशी बोलत होते, खराशी बोलत होते. कशासाठी बोलत होते खराशी, काय बोलत होते नेमकं हे आता हळूहळू पुढे येईल. तेलगी कांड आपल्याला आठवत असेल तर तेलगी कांडाचा उपयोग असाच राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी एकमेकांवरती आरोप करण्यासाठी केला.
त्यापूर्वी जैन हवाला डायरी म्हणून होतं. हवाला व्यवहारामध्ये कोणाकोणाने हवाला व्यवहारातला पैसा घेतलेला आहे म्हणून जैन डायरी एक प्रकरण गाजलं होतं. त्यामधनं काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. अडवाणींना सुद्धा राजीनामा द्यायला लागला. मग ते परत त्यात काही सिद्ध झालं नाही, मग ते परत आले. पण अशा प्रकरणांचा उपयोग कशासाठी होतो की एकमेकांवरती आरोप करून राजकारण करण्यासाठी उपयोग होतो. आणि भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेनं 2029च्या अगोदर कमी करण्यासाठी, त्यांचा गेम करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्ष या प्रकरणाचा महाराष्ट्रात वापर करतील. आणि देवेंद्र फडणवीस त्यामध्ये तज्ज्ञ आहेत, अशा सगळ्या याच्यामध्ये पारंगत आहेत. गृह खातं त्यांच्याकडे, ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता काय होईल ते बघायचं. पण नेम तर धरलेला आहे एकनाथ शिंदेच्या पक्षावरती, एकनाथ शिंदेवरती. आता पुढे काय होतं ते पाहायचं. धन्यवाद.